2026-27 की जनगणना में ओबीसी समाज को जानबूझकर हाशिए पर डालने का आरोप लगाते हुए सकल ओबीसी महामोर्चा ने केंद्र सरकार के खिलाफ तीव्र आपत्ति दर्ज की है। महामोर्चा के अनुसार जनगणना के हाउस लिस्टिंग फॉर्म में अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति लिए अलग कॉलम दिया गया है। देश के बहुसंख्यक और अन्य श्रेणी में शामिल इसे ओबीसी के संवैधानिक अस्तित्व पर आघात बताया गया। इस मुद्दे पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी और जनगणना आयुक्त को पत्र भेजकर तत्काल सुधार की मांग की है। मांगे न माने जाने पर देशव्यापी आंदोलन और 2027 की जनगणना के बहिष्कार की चेतावनी दी गई है। माननीय माझ्या डाव्या बाजूला डॉक्टर पार्थोशी साळवे भंडाऱ्यावरून ओबीसी संघर्ष समिती चे अध्यक्ष आहेत। रोशनजी उरकुडे ओबीसी सेवा संघाचे नवीन विषय म्हणण्यापेक्षा तो जुनाच विषय आहे आणि फार 90 वर्षांपूर्वीचा विषय आहे। ओबीसी जनगणना गावी सुरू होत आहे, त्याच्यामध्ये हाऊस लिस्टिंग म्हणजे घर सूची आणि त्यामध्ये अशा प्रकारची ती माहिती घेत आहे। आणि दुसरा जो टप्पा आहे तो जवळपास 1 फेब्रुवारी 2017 त्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अनुसूचित जाती आणि जमातीची जातीने जनगणना होते। परंतु दुसरा एक वर्ग आहे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास याची जातीने जनगणना होत नाही, म्हणून प्रामुख्याने मागील अनेक वर्षापासून ही लढाई सुरू आहे। तर त्यात मागील वर्षी केंद्र सरकारने घोषित केले की जातीने जनगणना आम्ही करणार आहोत, म्हणजे सर्व जातींची भारतात जितक्या जाती आहेत तितके कॅटेगरीज मध्ये त्या विभागल्या गेलेल्या आहेत। ईडब्ल्यूएस असेल, ओबीसी असेल, एससी एसटी असेल आणि अदर क्लास, तर ह्या सगळ्यांची जातीने जनगणना होईल असं त्यांनी शासन यावर सुद्धा मानत नसेल तर आम्ही आंदोलन करू आणि त्या तर पूर्ण भारतभर आंदोलन होतील। 22 फरवरी 2024ला हा एक राजपत्र सेन्सस कमिशनर म्हणजे जनगणना आयुक्तांनी काढलेला आहे। या पत्रकामध्ये 12 नंबरचा प्रश्न आहे, क्या परिवार का मुखिया अनुसूचित जाति अनुसूचित जनजाति या अन्य से संबंधित है। तर यामध्ये प्रामुख्याने जनगणना जी होणार आहे ती जातीने होणार नाही असं आम्हाला दिसतं आहे। जातीने जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असावा अशी ओबीसींची मागणी होती। त्या मागणीला अनुसरून आम्ही जेव्हा याला चेक केलं तर यामध्ये ओबीसीचा कुठेही कॉलम दिसत नाही। यावरून असं दिसते की केंद्र सरकारने पुन्हा एकदा घुमजाव केलेला आहे आणि ओबीसींना गायब करण्याचा एक मोठा प्रघात दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे। की आम्ही आता आमचं चेतवण्याचं काम सुरू आहे, जागवण्याचं काम सुरू आहे। ओबीसींना जागवून आम्ही काही निवडक व्यक्ती दिल्लीला जाऊन खासदारांच्या भेटी घेणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षनेते एक लोकसभेचे राहुल गांधी यांचीसुद्धा आम्ही भेट घेणार आहोत आणि यामध्ये हा मुद्दा कसा लोकसभेत जाईल आणि लोकसभेत विचारला जाईल याकडे आमचं लक्ष आहे। आणि त्यानंतर लगेच महाराष्ट्रभर भारतभर आंदोलनाची भूमिका सकल ओबीसी महामोर्चा आणि इतर संघटना घेणार आहेत। या नक्की यूजीसीचा मुद्दा शासनाने जो काही केलेलं होतं ते मुद्दा एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस आणि सर्व जे काही वंचित घटक आहे यासाठी चांगलंच होतं, कारण एक कोडिफिकेशन होणं गरजेचं होतं। रोहित वेमुलाची केस झाली, पायल तडवीची केस जी झाली, त्यानंतर काही कायदे तयार झालेत, पण त्यानंतरसुद्धा सुप्रीम कोर्टाचं निदर्शनास असं आलं की भरपूर साऱ्या आत्महत्या होत आहेत आणि त्यावर काहीतरी कडक नियम तयार व्हावेत अशी सुप्रीम कोर्टाची मनशा होती। त्यावर जे शासनाने केलेलं आहे त्यामध्ये मी फार डिटेल वाचलं नाही, पण जर का ते ओबीसीचे आणि एससी एसटीच्या कामाचं असेल तर नक्कीच त्याचं आम्ही समर्थन करू। सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिलेला आहे, परंतु पुढच्या सुनावणीत काय होते ते बघू। सवर्ण विरोध करतायत म्हणजे नक्कीच त्यांनी ते विरोध करू नये ॲक्च्युली, कारण हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि हा जो मोठा वर्ग आहे एक 85% वर्ग आहे एससी एसटी ओबीसी, हा वर्ग शिकला पाहिजे, उच्च शिक्षित झाला पाहिजे, यासाठीची ते एक प्रकारची प्रिकॉशनरी मेजर्स आहेत। त्याच्यामुळे कोणाला नुकसान होणार नाही आहे, पण जो काही दगाफटका तिथे करेल, जो काही शिवीगाळ करेल किंवा कोणाला त्रास देईल त्यासाठी ते कोडिफिकेशन आहे, तर ते काही खूप सवर्णांसाठी काही धोक्याचं नाही आहे।